चला 100% बातम्यांमध्ये सुरुवात करूयात। पुण्यातील हाय प्रोफाईल हिट अँड रन प्रकरणामुळे वातावरण तापलंय। गर्भश्रीमंत बापाच्या बेजबाबदार मुलाने भरधाव वेगाने कार चालवून 2 जणांचा जीव घेतला आणि यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतर धनदांडग्यांसाठी कायदा वेगळा आहे का असा सवाल विचारला जाऊ लागला। याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले। या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश फोनद्वारे फडणवीसांनी पोलीस आयुक्तांना दिले। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस यांनी अचानकपणे पुणे पोलीस आयुक्तालयात भेट दिली। यावेळी फडणवीसांनी या प्रकरणी माहिती घेतली। फडणवीस यांनी अचानक टाकलेल्या धाडीमुळे पुणे पोलिसांची धावाधाव झाली। यावेळी बाल हक्क मंडळाचा आदेश धक्कादायक असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यचकित करतो। आरोपीला संज्ञान समजून कारवाईबाबत विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। 304 हा हिलियस क्राइम आहे, त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशनमध्ये याला ॲडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या। न्यायासाठी जे काही करता येईल ते करणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं। या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनीषा आहे। या प्रकरणी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचं म्हणत फडणवीसांनी पुणे पोलिसांची पाठराखण केली आहे। रविवारी पाटी नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत दुचाकीला धडक दिली। या दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला। पुण्यातील कल्याणीनगर इथल्या अपघात प्रकरणात प्रकरण जे ते आता चांगलंच तापलं असून त्याचे राजकीय पडसादही उमटू लागले। या संपूर्ण घटनेनंतर आता विरोधकांनी पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। 2 निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघात प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले। पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली आहे। पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतोब। असे आयुक्त या पुण्याला लावले असतील तर पुण्याला कलंक आहे। अल्पवयीन आरोपी मद्यप्राशन करतानाचे व्हिडिओ समोर आलेले असतानाही त्याचा मेडिकल रिपोर्ट निगेटिव्ह कसा आला असा सवाल राऊतांनी विचारला। पोलीस आयुक्तांनी किंवा न्यायालयानं 2 आखे 12 हा सिनेमा सुरू केलाय का नवीन पुनर्वसनाचा? हा सगळा पैशाचा खेळ। या प्रकरणावरून पुणे पोलीस आयुक्त विरोधकांच्या रडारवर आल्याचं पाहायला मिळतं। पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या कार चालकाने दोघांचा बळी घेतला। या प्रकरणी अल्पवयीन कार चालकाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह 7 जणांना अटक केली आहे आणि या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त विरोधकांच्या रडारवर आलेत। कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उत्तर दिले। पोलिसांवरील आरोप अमितेश कुमार यांनी फेटाळून लावले। पोलिसांवर कोणाचाही दबाव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आरोपीला ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याचे अर्ज पण केला होता, कोर्टाने ती अमान्य केली होती। अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी मदत केल्याच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलं। काही आरोपीला मदत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष केल्याचे दिसून आलं। अशा प्रकारचे अधिकारी आणि कर्मचारी विरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल। पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांनाही आयुक्तांनी ओपन चॅलेंज दिलं। कोणताही लीगल एक्सपर्टचे पॅनल समोर आम्ही डिस्कशनसाठी तयार आहे। कोणी आणखी कडक भूमिका आम्हाला सजेस्ट करू शकतात त्याबद्दल आम्ही चर्चा करण्यास तयार आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधला। या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले। पुण्यातील कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन धनिक पुत्राने भरधाव वेगाने कार चालवत दोघांना चिरडलं आणि या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक जे विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र गुन्हा दाखल होताच अग्रवाल फरार झाले होते। पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्यात। जीएम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून अग्रवाल यांना अटक झाली। पुणे पोलीस क्राईम ब्रांच आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। अग्रवाल याच्यासह त्यांचा ड्रायव्हर आणि अन्य एकाला अटक करण्यात आली। आरोपी काल अटक करण्यात आला होता। एक जे वडील जे परवापासून फरार होता त्यांना आज सकाळी औरंगाबादचे एक हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलेली आहे। दुसरीकडे अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद उताडा आणि मॅनेजर सचिन काटकर, त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे, बार काउंटर जयेश बोनकर यांनाही अटक करण्यात आली। फडणवीसांच्या कारवाईच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला असून 24 तासात या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली। पुण्यात भरधाव असलेल्या पोर्शे कारनं 2 इंजिनियरला धडक दिली। यात दुचाकीवरील दोन्ही इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला। महत्त्वाचं म्हणजे ही पोर्शे महागडी अलिशान कार धनिक पुत्र मद्यप्राशन करून चालवत होता। आरोपी मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर असलेला विशाल अग्रवालचा मुलगा आहे। 17व्या वर्षी मुलाच्या हाती पोर्शे कारचं स्टीअरिंग देणारे विशाल अग्रवाल कोण आहेत ते आपण जाणून घेऊयात।
विशाल अग्रवाल ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे प्रमुख आहेत। 50 वर्षीय अग्रवाल ब्रह्मा उद्योग समूहात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत। पुण्यात अनेक मोठे गृहप्रकल्प ब्रह्मा कॉर्पनं उभारले। विशाल अग्रवाल यांच्या कंपन्यांची मालमत्ता 6,20,20,000 इतकी आहे। तर विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांची प्रचंड आवड आहे। विशाल अग्रवाल हे ब्रह्मा उद्योग समूहात महत्त्वाच्या पदांवरती आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अटकेने कोट्यवधींची उलाढाल असलेल्या कंपनीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। पुण्यातील कल्याणी नगरमधील हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई सुरू केली आहे। पुण्यातील कोझी बार राज्य उत्पादन शुल्क विभागानं सील केलाय। मात्र ही कारवाई की दिखावा असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातो। पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलानं अपघातापूर्वी याच कोझी बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं। मद्यप्राशन केल्यानंतर हा अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या भरधाव कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता। अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याबद्दल या कोझी बारवर गुन्हा दाखल करण्यात आला। राज्य सरकारच्या उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोझी बारवर कारवाई करत हा बार सील केला। हा अल्पवयीन मुलगा मद्यप्राशन करत होता, त्या पबवरती कारवाई केलेली आहे। तिथल्या दोन्ही पबचं जो परवाना आहे तो सस्पेंड करायचे आदेश आमच्या तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत। की अंडर एज लोकांना हे जे लोक दारू सर्व करतात त्यांचे विरुद्ध म्हणून आम्ही एक डिटरंट एक इफेक्ट व्हावी म्हणून आम्ही हे ज्युवेनाइल जस्टिस ऍक्ट तहत गुन्हा दाखल केलेले आहे। अनेक पब आणि बारमध्ये नियमांचं उल्लंघन केलं जातं। मात्र एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाईचा देखावा केला जाणार की यापुढेही कारवाई सुरू राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। पुण्यातील व्यावसायिक ब्रह्मा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत कार चालवत होता आणि यावेळी या अल्पवयीन मुलानं भरधाव वेगात दुचाकी स्वारांना धडक दिली। या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर स्थानिकांनी अल्पवयीन धनिक पुत्राला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं। मात्र या अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये चौकशी दरम्यान बर्गर पिझ्झा खायला दिला असल्याचा आरोप होतोय। या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंकडे बोट दाखवलंय। बिल्डर विशाल अग्रवाल यांच्याशी व्यावसायिक हितसंबंध असल्याने अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी टिंगरे मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये बसून होते असा आरोपही होतोय। मात्र सुनील टिंगरे यांनी सर्व आरोप फेटाळले। हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, ते तसेच वागणार। तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय, बर्गर खायला घालताय, बाजूला दोन मुर्दे पडलेले आहेत। म्हणून कोणताही प्रकारचे दबावचे बली पोलिसांनी पडला असे म्हणण्यामध्ये 1% पण तथ्य नाही आहे। विशाल अग्रवाल यांचा फोन आल्यानं आपण पहाटे 3 वाजता येरवडा पोलीस ठाण्यात गेलो होतो। मात्र पोलिसांवर कोणताही दबाव टाकला नाही असं स्पष्टीकरण टिंगरेंनी दिलंय। कायद्यानुसार कारवाई करावी अशा सूचनाही दिल्याचं टिंगरेंनी म्हटलंय। एकूणच पुणे हिट अँड रन प्रकरणावरून राजकारणही तापल्याचं दिसतंय। भीषण अपघाताच्या घटनेनं पुणेकरांची रविवारची सकाळ उजाडली होती। कल्याणी नगर परिसरात ताशी 200 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या आलिशान पोर्शे कारनं दोघांना धडक दिली। पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत ती कार चालवत होता। कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली। विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं ज्या पोर्शे कारखाली दोघांचा बळी घेतला त्या कारची आरटीओकडे नोंदणीच झाली नव्हती। गेल्या 2 महिन्यांपासून ती कार विना नोंदणी पुण्याच्या रस्त्यावर धावत होती। या कारला कोणताही नोंदणी क्रमांक नव्हता। आरटीओतून मिळालेल्या माहितीनुसार ही पोर्शे कार बंगळुरूमधून खरेदी करण्यात आली होती। वितरकाने या मोटारीची तात्पुरती नोंदणी करून दिली होती। कार पुण्यात आल्यानंतर मार्च महिन्यात नोंदणीसाठी पुणे आरटीओ कार्यालयात नेण्यात आली होती। आरटीओ निरीक्षकाने तिची तपासणी केल्यानंतर नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती। मात्र कर आणि इतर शुल्क भरून नोंदणी प्रक्रिया अद्याप बाकी होती। पण असं असतानाही ही कार विना नोंदणी रस्त्यावर धावत होती। इन्स्पेक्शन नंतर जो टॅग भरायचा असतो आणि नंबर प्लेट घ्यायची असते तो टॅग भरलेला नाही, त्याही संदर्भात कुठलं व्हायोलेशन असेल तर वेगळा FIR दाखल केला जाईल। विशाल अग्रवाल यांना आपल्या अल्पवयीन मुलाला कार चालवण्यासाठी दिल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। मात्र विना नोंदणी असलेली कार रस्त्यावर धावत असताना कोणत्याच यंत्रणेचं लक्ष कसं गेलं नाही असा सवाल उपस्थित होतोय। पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये भरधाव वेगातील पोर्शे कारनं दिलेल्या धडकेमुळे मूळची जबलपूरची रहिवाशी असलेल्या अश्विनी कोष्टाचा तसंच बिरसिंगपूर पाली इथल्या अनिश अवधियाचा मृत्यू झाला। या दोघांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। मध्य प्रदेशातील जबलपूरच्या शक्तीनगरमध्ये राहणारी अश्विनी कोष्टा ही तरुणी पुण्यात एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला होती। रविवारी रात्री आपला सहकारी अनिश अवधिया सोबत रेस्टॉरंटमधून निघताना भरधाव कारनं दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला। वो लड़का पुलिस कस्टडी में रहे, उसकी जो बेल हुई है वो खारिज हो जाए और उसको सख्त से सख्त सजा मिली है। बाकी नंबर विदाउट नंबर प्लेट चल रही हैं, ओवर स्पीड गाड़ियाँ चल रही हैं, रात में 1 बजे किसी को भी डैश करके चल दे रही हैं। क्या है ये सब बंद होना चाहिए। तर अनिश अवधियाचा मृतदेह त्याच्या मध्य प्रदेशातील मूळ गावी आणल्यानंतर कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते। अनिशच्या अकाली निघून जाण्याचा मोठा धक्का त्याच्या कुटुंबियांना बसलाय।
नहीं थी उसकी, जो उसने मेरे बेटे को मार दिया। मेरा बच्चा इतना अच्छा था। फिर लास्ट में उसको ये कहकर छोड़ दिया जाता है कि वो उसके ऊपर एक ऐसे लिख के आएगा, तो ये कोई मजाक नहीं चल रहा। मेरे भाई की जिंदगी के साथ ये बहुत बड़ा मजाक है। धनिक पुत्रानं भरधाव वेगात कार चालवून दिलेल्या धडकेत 2 निरपराध लोकांना जीव गमवावा लागला। या दोघांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। कल्याणी नगरमधील अपघाताच्या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील पब संस्कृती चर्चेत आलेली आहे। पब संस्कृती आणि नाईट लाईफमधील धांगडधिंग्याचा कोरेगाव पार्क भागातील नागरिकांना मोठा त्रास होतो। पब संस्कृतीतील नियमबाह्य गोष्टींवर आळा घालण्याची मागणी जी आहे ती केली जाते। विद्येचं माहेरघर आणि IT हब अशी पुण्याची ओळख। मोठ्या संख्येने परराज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी तसंच अनेक तरुण IT कंपन्यात कामानिमित्त पुण्यात येतात। देशाच्या विविध भागातून आलेल्या तरुण आणि विद्यार्थ्यांमुळे परराज्यातील संस्कृती पुण्यात आली। अशातच पब संस्कृती आणि नाईट लाईफ आली। मात्र याच नाईट लाईफ आणि पब संस्कृतीचा त्रास स्थानिक रहिवाशांना होतोय। 15 तासात जामीन नंतर त्याचा रिपोर्ट येतो की त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल नाही, मग काय गोमूत्र पित बसला होता तो, तिथं लाज वाटली पाहिजे ना। हा असा तपास करतात की तुम्ही कसं काय देतात आणि ओव्हर टाइम बी त्यांना अलाउड नाही आहे बारवाल्यांना, मग कसं काय ते उघडा ठेवतात 3-3 वाजेपर्यंत। पबवाल्यांची पण मोठी चूक आहे, त्यांनी जेव्हा एंट्रीला पास बीस दाखवले तिथं तुम्ही ID कार्ड चेक करणं गरजेचं आहे। सगळ्या पबवाल्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे। ते फेक ID बनवून क्लबमध्ये जातात, पबमध्ये जातात आणि त्यांना लिकर सर्व करतात। त्यांच्याकडे पैसे खूप आहेत। बाचा ओनर नाही बोलणार की नका येऊ, पैसे नका खर्च करू। विरंगुळा आणि मौज मजेसाठी नाईट लाईफ आणि पब संस्कृती ही सध्याची जीवनशैलीच आहे। मात्र याच संस्कृतीतील नियमबाह्य गोष्टी आणि धांगडधिंग्यावर वेळीच कारवाईची गरज आहे। राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी 5व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं। मात्र मुंबईतील मतदानावर काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले। मुंबई मुंब्रामधील काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या। मुंबईतील बहुतांशी भागात मतदारांचा उत्साह दिसून आला। मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले। मात्र मतदान प्रक्रिया संथ असल्यानं मतदारांना 2 ते 4 तास रांगेत उभं राहावं लागलं। उन्हाची तीव्रता असल्यानं अनेक मतदार मतदान न करताच माघारी निघून गेले। या संथ प्रक्रियेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेत सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला लक्ष केलं। यावरूनच आता राजकारण तापलंय। सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही। नावं 2दा 3दा 4दा तपासली जात आहेत। मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घडघड्यासारखा करतोय। उद्धवजींकडे एकही पुरावा यातला नाही, असेल तर तो त्यांनी द्यावा। स्वतःची हार डोळ्यासमोर दिसताना उद्धवजी बोलतायत। मतदान का रेंगाळलं या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। याबाबत मुख्य सचिवांनी चौकशी करावी असे निर्देश शिंदेंनी दिलेत। राज्यातील 5व्या टप्प्यातील मतदानाच्या संथ प्रक्रियेवरून राजकारण चांगलंच तापलंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संथ मतदान प्रक्रियेवरून मोदी आणि सरकार, त्याचबरोबर मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही संथ मतदान प्रक्रियेवरून सत्ताधाऱ्यांवर चांगलेच बरसलेत। मुंबईत संथ मतदान प्रक्रियेच्या अनेक घटना समोर आल्या। ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनाही या संथ मतदान प्रक्रियेचा फटका बसला। त्यांनी इन्स्टा लाईव्ह करत संथ मतदान प्रक्रियेवर संताप व्यक्त केला। अनेक ठिकाणी मतदारांना मतदान न करताच माघारी परतावं लागल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। तसंच जिथे महाविकास आघाडीला मतदान, त्याच मतदान केंद्रावर यंत्रणा संथ होती असा दावाही राऊतांनी केला। अत्यंत कासवगतीनं मतदान प्रक्रिया राबवा, विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली का काल? तुमचा दावा केवळ हिरव्या शाही संदर्भातला आहे आणि हिरवळी आणि हिरवी चादरीबद्दल आहे, हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी या संथ मतदान प्रक्रियेसंदर्भात चौकशीचे आदेश दिलेले असले तरी यावरून राजकारण थांबणार नसल्याची चिन्ह आहेत। राज्यात 5व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान पार पडलं। लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाली। आता निकालाची प्रतीक्षा आहे, मात्र निकालापूर्वीच महायुतीत धुसफूस समोर आली। राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत पार पडली। मावळ मतदारसंघात तर महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी अजित पवारही उतरले होते। आता मतदान पार पडल्यानंतर श्रीरंग बारणेंनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही संकोच होता आणि तो मतदानामध्ये दिसेल आपल्याला, नाहीतर समोरच्या उमेदवाराचं ते डिपॉझिट देखील राहिलं नसतं। महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचं खालच्या स्तरावर थोडंफार 19-20 झालेलं असतं। ते या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात त्यावेळेला ते स्वीकारावं लागतं।
एनसीपीच्या ज्या कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं नाही त्याबाबत अजित पवारांना कळवल्याचं बारणेंनी म्हटलं. जे काही काम करत नव्हते त्या संदर्भात मी स्वतः अजितदादांशी बोललो, त्यांना त्या संदर्भात देखील सांगितलं होतं. त्यांनी जे आरोप केलेले आहेत आहे कुणाच्या तरी सांगण्यावरतून किंवा गैरसमजुतीतनं कदाचित त्यांनी ते केलेले असावेत. त्यांच्या 4 तारखेला होणाऱ्या विजयामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. श्रीरंग बारणेंच्या वक्तव्यामुळे निकालापूर्वी महायुतीतील खतखतीला तोंड फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा जो आहे तो संपलेला आहे. 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसह राजकीय पक्षांचंही भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालंय. मतदान संपलं असलं तरी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आहेत त्या सुरूच आहेत. 5व्या टप्प्याच्या प्रचाराच्या शेवटी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले होते. योगी आदित्यनाथांनी भगव्यावरून महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. योगींच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उत्तर दिलं. योगींची अप्रत्यक्षपणे रावणाशी तुलना करत जोरदार पलटवार पटोलेंनी केला. मात्र यावरून राजकारण तापलंय. पिताजी को छोड़ने को रावण जब आए थे तो भी भगवे कपड़े पहन के आए थे. सारी हार आपको दिख रही है क्या? उसके कारण ये तुष्टीकरण की ओछी राजनीति हो रही है. गलत नीतियों को समर्थन करना, भगवादारी कपड़ा पहन के, यही गलत है और भगवा विचारधारा का अपमान किया जा रहा है. पटोलेंनी योगींची तुलना रावणाशी केल्यानं राज्यात राजकीय महाभारत रंगण्याची चिन्ह आहेत. 12वीच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरत असते. 12वीच्या टक्केवारीनंतर पुढे कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा किंवा उच्च शिक्षणासाठी कोणती शाखा निवडायची याबद्दल विद्यार्थी आणि पालकांची दिशा निश्चित होत असते. अखेर मंगळवारी राज्यातील 12वीच्या परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर झाला. राज्यात 12वीचा निकाल 93.37% लागला. निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल ठरला तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला. कोकण 97.51%, नाशिक 94.71%, पुणे 94.44%, कोल्हापूर 94.24%, संभाजीनगर 94.8%, अमरावती 93%, लातूर 92.36%, नागपूर 92.12%, मुंबई 91.95%. यंदाही 12वीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली अग्रेसर आहेत. यावर्षी 95.44% मुली उत्तीर्ण झालेल्या तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 91.60% इतकं आहे. 26 विषयांचा निकाल हा 100% लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा 2.12% वाढ झाली आहे. पुणे मुंबईत राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. राज्यात 12वीचा 93.37% इतका निकाल लागला. 12वीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगरच्या तनिषा सागर बोरमाणीकर या विद्यार्थिनीनं 100 पैकी 100% गुण जे आहेत ते मिळवलेत. छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थिनी असलेल्या तनिषा बोरमाणीकर हिने 12वीच्या परीक्षेत 100 नंबरी कामगिरी केली आहे. तनिषाला 12वीच्या परीक्षेत 100 पैकी 100% गुण मिळाले. मला 98-99 वाटलं की येऊ शकतात आपल्याला, कारण पण मला 10th मध्ये 98 होते, त्यामुळे मला 100 नव्हतं एक्सपेक्टेड, पण मी खूप खुश आहे. राज्यात अकॅडमिक्समध्ये पहिलं येणं आणि तेही इतका कमी वेळ देऊन खूप जास्त म्हणजे वेगळा आनंद. इतकं दैदिप्यमान यश मिळवण्यासाठी कसा अभ्यास केला हे देखील तनिषानं यावेळी सांगितलं. लास्टच्या 2 महिन्यातच मी अभ्यास केला, पण तेव्हा फुल फ्लेज केला. मी टेस्ट पेपर्स सॉल्व केले आणि रोज टार्गेट ठेवून की हे एवढं कंप्लीट करायचं. आपलं पुढील ध्येय काय आहे याचा उलगडाही तनिषानं न्यूज 18 लोकमतशी बोलताना केला. मी पुढच्या महिन्यात जी CA फाउंडेशन एक्झाम आहे त्याच्यासाठी अभ्यास करते आणि पुढच्या मी CA करणार आहे पुढे. अभ्यासात हुशार असलेली तनिषा ही चांगलं चेसही खेळते. 12वीच्या परीक्षेतील 100 नंबरी कामगिरीबद्दल तनिषावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. राज्यात उन्हाच्या झळा ज्या त्या वाढत चालल्यात. उकाडा वाढत असताना मराठवाड्यात गहीर पाणी संकट निर्माण झालंय. मराठवाड्यातील बहुतांशी प्रकल्पातील जलसाठा जो आहे तो खालवला आहे. परिणामी मराठवाड्यातील विविध भागात पाणीबाणी निर्माण झाली. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. असंच काहीचं पाणी संकट हिंगोलीच्या अंधारवाडी गावात निर्माण झालंय. पाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना वणवण फिरावं लागतंय. गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर प्रशासनाने या गावासाठी टँकर मंजूर केला. त्यानुसार गावात आलेल्या टँकरचं पाणी एका विहिरीत सोडलं जातं. त्यात उन्हाच्या झळा असतानाही भर दुपारी महिलांची लेकरं बाळांसह विहिरीवर झुंबड उडते. कामं बाजूला ठेवून घरातील सारेच जण विहिरीवर मोठी गर्दी करतात. हंडाभर पाण्यासाठी या ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून कसरत करावी लागते. घरचे काम धंदे सगळे शेताचे काम बंद ठेवून आम्हाला पाण्यासाठी घरी राहावं लागायले. आलीच नाही बाबा आमच्या गावाला. काय करा, लय परेशान आहे. माग पोरगी 12 दिन झाली, हातला टँकर आले, पोरगी गेली तिच्या घराला. एका टँकरच्या पाण्यावर तहान भागणार कशी असा सवाल अंधारवाडीतील ग्रामस्थ विचारतात. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी ते करतात.
एलियन्स खरंच आहेत की नाहीत माहिती नाही, पण एलियन्स बाबत बरेच दावे केले जातात. कुणी एलियन्सना पाहिल्याचा तर कुणी UFO पाहिल्याचा दावा करतात. एलियन्स कुठे असू शकतात याचाही अंदाज व्यक्त केला जातोय. याच दरम्यान कोकणात एलियन्सशी संबंधित पुरावे सापडल्याची चर्चा. रत्नागिरीतील दापोली, मंडणगड, गुहागर या 3 तालुक्यात प्राचीन कातळशिल्प आढळून आलेत, ज्यामुळे मोठं रहस्य उलगडणार आहे. दापोलीमध्ये एलियन सदृश्य कातळशिल्प आढळलंय. 20,000 वर्षांपूर्वीचं हे कातळशिल्प उंबरले गावातील गाढव खडक भागात आढळलं. ते शिल्प समोर येत आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स आहेत आणि त्या आपण कुठेतरी ज्या बाकीच्या आपल्याला फिगर्स मिळाल्यात तर सो त्यांच्याशी कोरिलेट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. स्केचेस बनवू, प्रॉपर त्याला पुढे त्याची स्टडी करू की नक्की काय बनवायचा प्रयत्न केला होता आणि त्या काळातली माणसं काय सांगायचा प्रयत्न करत होती हे पण आम्हाला एक कळेल. कोकणातील या कातळशिल्पाचा अभ्यास केला जाणार असून संशोधकांची टीम दापोलीत दाखल झाली आहे. बंगळुरू IIT आणि निसर्ग यात्री संस्थेचा यात समावेश आहे. या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत सुयोग्य, अत्यंत अधिकृत आणि अचूक अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकेल. संशोधकांच्या अभ्यासामुळे दापोलीत आढळलेल्या प्राचीन कातळशिल्पाचं रहस्य उलगडलं जाणार आहे. पुढील काळात या ठिकाणी कातळशिल्प संवर्धित करून ऐतिहासिक ठेवा जपण्याची काळाची गरज आहे. आणि यानंतर 100% बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन घडामोडींसह. अगदी ब्रेकलेस आणि ब्रेथलेस अशा पद्धतीने वेगवान स्वरूपात या घडामोडी पुन्हा एकदा जाणून घेऊया. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.